कोपरी परिसरात राबवण्यात आलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली सर्वकष स्वच्छता मोहीम नियोजित महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या नेतृत्वाखाली आज नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या कोपरी परिसरात व्यापक प्रमाणात राबवण्यात आली। सकाळी 7:30 वाजता अष्टविनायक चौकातून स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला। कर्तव्य आज मग पदाचा चार्ज असे नमूद करत उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली ही मोहीम संपूर्ण ठाणे शहरात अधिक व्यापक प्रमाणात राबवणार असून या मोहिमेत ठाणेकरांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे नियोजित महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले। या सर्वकष स्वच्छता मोहिमेस नगरसेवक मालती पाटील, नम्रता पमनानी, भरत चव्हाण, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बोडके, दीपक झिंजाड, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, मुख्य स्वच्छता निरीक्षक शंभूराज कांबळे, मयुरी वखारिया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, चारू गुट्टे आदी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सर्वांना माझा नमस्कार। आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री पदावर असताना पहिल्यांदाच ही डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना आणली आणि या संकल्पनेतूनच आज कर्तव्य आज आणि पदाचा उद्या चार्ज या पद्धतीने आपण आपल्या इथे डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना आपण अंमलात आणतोय आणि अष्टविनायक चौकापासून ही संकल्पना आपण चालू करतोय। नुसती ही पूर्ण रोड किंवा चौक नसून प्रत्येक गल्लीबोळामधून ही क्लिनिंग केली जाईल। पूर्ण कोपरीमधून आज अष्टविनायक चौकातून ही क्लिनिंग चालू होते। अष्टविनायक चौक असू दे, मिडबंदर असू दे, सावरकर नगर असू देत, सिद्धार्थ नगर, कोपरी गाव, कन्हैया नगर, पूर्ण रोड टू रोड जिथे जिथे 6 ठिकाणी आपण ही यंत्रणा आपण ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी, आपले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आम्ही 4 नगरसेवक आणि आपले सर्व शिवसेनेचे परिवार या सर्वांनी आज इथे उतरलेले आहेत आणि ही डीप क्लीन ड्राईव्ह आजपासून आपण सुरू केलेली आहे। मॅडम, नागरिकांना काय आवाहन करेल आपल्या माध्यमातून? नागरिकांना एवढंच आवाहन करेल की साहेबांनी चालू केलेली संकल्पना सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे आणि हिरवगार ठाणे हे आपल्याला अंमलात आणायचे आहे। एवढंच आवाहन करेल की आपल्या पूर्ण कोपरीकरांनी आणि ठाणे शहरातल्या सर्व जनतेने आपण यासाठी सहकार्य करावे।